A very, very warm welcome. Very good morning, all of you. सॅटरडे मॉर्निंग मेडिटेशन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे साइन ऑफ एंजल्स. हाऊ टू नो द प्रेझेन्स ऑफ एंजल्स. बघा, जसं आतापर्यंत आपण जे समजलो एंजल्सच्या प्रती, मागच्या वेळेस आपण हाऊ टू कम्युनिकेट विथ एंजल्स हा टॉपिक घेतला होता, की एंजल्स सोबत आपण कनेक्शन कसं स्थापित करायचं. बरोबर. आता आज आपण बघू की एंजल्स सोबत माझं कनेक्शन झालेलं आहे. आणि पण मला कळत नाही की एंजल्सचा प्रेझेन्स माझ्या अवतीभोवती कोणत्या प्रकारे आहे. व्हॉट आर द एंजल साइन. असे कोणते साइन्स आहे एंजल्सचे त्याच्यावर आपण आज थोडस लक्ष देऊ. पहिला साइन सगळ्यात कॉमन तो आहे फेदर. जेव्हा पण आपण एंजल्सला रिक्वेस्ट करतो, प्लीज एंजल्स मला तुमचं प्रेझेन्स शो करा, तर अशा वेळेस एंजल्स फेदर च्या द्वारे आपलं प्रेझेन्स शो करते. आणि जर तुम्हाला कलर फेदर दिसलं तर समजून जाणे आहे द स्पेशल प्रेझेन्स ऑफ एंजल्स. काहीतरी स्पेशल प्रेझेन्स आहे. ओके. आता तुम्ही असं म्हणाल सर, माझ्या घराजवळ तर कबूतरखाना आहे, 24 तास कबूतर फडफड करत राहतात, इकडे तिकडे उडत राहतात. रस्त्यावर म्हणा, पुऱ्या वस्तीत म्हणा, जिकडे गेलं तिकडे पंखच पंख आहे. मग मी काय समजू, हे 24 तास आणि सगळीकडे एंजल्सच एंजल्स आहे? नाही. लक्षात घ्या, फेदर प्रेझेन्स म्हणजे काय. तुम्ही अशा ठिकाणी आहात तुमच्या घरामध्ये, एखाद्या विशिष्ट कोपऱ्यात, जिथे ना दरवाजा ना खिडकी, तिकडे येण्याचा चान्स सुद्धा नाही. आणि अचानक तुम्हाला तिथे फेदर दिसत आहे. किंवा तुम्ही असे बसलेले आहात कुठेतरी आणि तुम्ही खूप टेन्शन मध्ये आहे, तुमचा खूप जास्त विचार चालू आहे, कसं होईल कसं होईल कसं होईल. आणि तुम्ही असे बसून आहात आणि एक पंख उडत 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 एकदम बरोबर तुमच्या टेबलवर बसले, पडला येऊन. दिस इज द प्रेझेन्स ऑफ एंजल्स. कळलं? म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या पॉवरफुल विचारात मध्ये असता, तुम्ही टेन्शन मध्ये असता आणि तुम्ही म्हणता की एंजल्स प्लीज हेल्प मी, आणि सडनली तो पीस तुम्हाला दिसते.
समजा की एंजेल्स तुमची मदत करण्यासाठी रेडी आहे. असं धरून चालायचं नाही की 24 तास तुम्हाला काय दिसणार आहे, फक्त फेदरच फेदर दिसणार आहे, नाही, है ना. लक्षात घ्यायचं, काही कॉमन सेन्सच्या गोष्टी असतात, त्याला आपल्याला निग्लेक्ट करणे आवश्यक आहे. स्पेशल थिंग्स जेव्हाही होईल तेव्हा समजायचं की एंजेलिक प्रेझेन्स आपल्या सोबत आहे. खास करून जेव्हा तुम्ही फार टेन्शन मध्ये आहात, एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाहिजे आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही कुठेतरी ट्रॅव्हल करत आहे, कुठेतरी स्लॅबवर तुम्ही बसलेले आहात, आराम करून राहिले, झोपलेले आहात, तुम्ही ओपन कॅफेमध्ये बसून आहात आणि बाहेर बघून राहिले, तुम्हाला आकाश दिसून राहिलं, आणि पुन्हा तोच विषय तुमच्या माइंडमध्ये भयंकर विचार चालू आहे, आणि तुम्ही म्हणता, एंजल्स प्लीज हेल्प मी, माझी मदत करा आणि मला दाखवा, तुमचं प्रेझेन्स दाखवा. माझ्यापाशी अतिंद्रिय ज्ञान नाही आहे, मी तुम्हाला बघू शकतो, पण तुम्ही मला फिजिकल प्रेझेन्स दाखवा, अशी तुम्ही रिक्वेस्ट करता. आणि जस्ट तुम्ही आकाशाकडे बघून राहिले, अचानक एक क्लाउड जात आहे, ढग जात आहे, आणि सडनली ते एखाद्या ढगामध्ये तुम्हाला एखादी इमेज दिसत आहे, दोन पंखच दिसत आहे, आणि तुम्ही म्हणता, काय रे, ही एक्झॅक्टली एंजल इमेज आहे, आकाशामध्ये कशी काय क्रिएट झाली. दिस इज द प्रेझेन्स और साइन ऑफ एंजल्स. एंजल्स तुमच्या अवतीभोवती आहेत, एंजल्सनी तुमची रिक्वेस्ट ऐकलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही प्रॉब्लेम तर शेवटी सेमच राहणार आहे, तुम्ही विचारच करत राहणार आहे शेवटी. खूप वेळा मला प्रत्येक जण विचारतात की दादा, मला कंटिन्यू 1111, 99, 999 असे रिपीटेड नंबर्स दिसत आहे, याचा अर्थ काय. बघा, सगळ्यात पहिले आपली सायकोलॉजी समजून घ्या. ज्या गोष्टीवर आपण विचार करतो, चिंतन करतो, त्याच गोष्टी आपल्याला वारंवार दिसतात. आपल्याला एखादी कार घ्यायची आहे, तुम्हाला जिकडे तिकडे कारच दिसतील. तुम्हाला एखादी बाईक घ्यायची आहे, तुम्हाला सेम मॉडेल सगळीकडे दिसणार. बाईला एखाद्या साडी घ्यायची आहे, तर ज्या रस्त्यावर निघाली की प्रत्येक दुकानात तिला साडीच दिसणार. का? तुमच्या माइंडने काय केलं आहे, हजारो टॉपिक पैकी एका टॉपिकला पकडलं आणि त्याच्यावरच काय करत आहे, फोकस करत आहे, एकाच टॉपिकवर फोकस करत आहे. माइंडने जसं एका टॉपिकवर फोकस केलं, तुमचे डोळे तोच विषय बघून राहिले. सेम काय होते, आपलं माइंड ह्या रिपीटेड नंबर्सवर काय झालेलं आहे, फोकस झालेला आहे. जसं ते फोकस झालं, तुमचे डोळे सगळीकडे रिपीटेड नंबर्सच बघून राहिले. तर प्रत्येक वेळेस रिपीटेड नंबर जर दिसत आहे, कधी कधी कोइन्सिडन्स राहू शकते, पण जेव्हा तुम्ही एक्झॅक्टली काहीतरी विचार करत आहे आणि तुम्ही म्हणता की एंजल्स प्लीज हेल्प मी, मला काहीतरी सिग्नल द्या, मी हे करू की नाही करू, आणि सडनली तुम्हाला 1010 दिसलं, अर्थ काय आहे. याच्या अगोदर पण तू सुरुवात केली होती, पुन्हा शून्यावर आला, आता तू सुरुवात केलेली आहे, पुन्हा शून्यावर येशील. तुम्ही शून्यामध्ये आहे ऑलरेडी, 0101 दिसलं. एंजेल्स तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करत आहे की या अगोदरही तू शून्यावरून अस्तित्व तुझं निर्माण केलं होतं, आताही तू शून्यावर आहे, पुन्हा तुझं अस्तित्व निर्माण करशील. कळलं. अशा प्रकारे त्या मोमेंटवर जर तुम्हाला रिपीटेड नंबर्स दिसत आहे, एक्झॅक्टली त्या मोमेंटवर तुमच्या मनामध्ये काहीतरी सुरू आहे आणि मोबाईल ओपन केला,
0303. थोडा वेळ तुम्ही बसले, पुन्हा मोबाईल ओपन केला, 333. काय झालं? 3 3 2 वेळा रिपीट झाले. म्हणजे स्ट्रॉंग एंजेलिक सिग्नल आहे. मे बी त्या गोष्टीवर तुम्हाला लक्ष देणे आवश्यक आहे. आता ते 11, 22, 222 प्रत्येक वर्डचं काहीतरी मिनिंग आहे. तेवढं मिनिंग जर तुमच्या लक्षात असलं तर कळून जाईल की एक्झॅक्टली एंजेल्स मला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक. त्यानंतर अरोमा. तुम्ही मेडिटेशन मध्ये बसलेले आहात, तुम्ही एखाद्या विचारावर फोकस केलेला आहे, त्या टॉपिकवर तुम्ही स्टडी करत आहात आणि तुम्ही म्हणता की एंजल्स प्लीज हेल्प मी, आणि तुम्ही शांत बसलेले आहे. तुमच्या घरी कोणीच नाही, तुम्ही तुमच्या रूम मध्ये एकटे, दरवाजे खिडक्या बंद आहे, आणि सडनली एक सुंदर अरोमा, एक सुगंध तुमच्या अवतीभोवती एकदम तुम्हाला असं वाटलं की अरे काहीतरी सुगंध इथे दरवळून राहिला, कुठून आला. तुम्ही उठता, थोडस तुमच्या रूमच्या बाहेर जाता, तिथे तुम्हाला दिसत नाही. रूम मध्ये येतात, रूम मध्ये सुगंध आहे. तुम्ही आपल्या घराच्या बाहेर जाता, बघता की साईडला कोणीतरी अगरबत्ती वगैरे लावली का, तर कुठूनच सुगंध येत नाही. तुम्ही तुमच्या रूमच्या साईडने जाता, त्या खिडकीपाशी उभे राहून बघता, इकडून कुठून स्मेल येत आहे का, तिथूनही येत नाही. पुन्हा रूम मध्ये येता, रूम मध्ये स्मेल आहे. अरे असं कसं? नाव दिस इज एंजेलिक प्रेझेन्स. ओके. फ्लॉवर्स. तुम्ही एंजेल्स मेडिटेशन करत आहे, एंजेल्सला इन्व्होक करत आहे, एंजेल्सला तुम्ही वारंवार प्रार्थना करत आहे, आणि सडनली तुम्हाला एखादं विशिष्ट प्रकारचं फूल अट्रॅक्ट करत आहे, आणि किंवा एखाद्या कलरचं फुल, आणि तो एकच वेळा नाही, दिवसभरातून मल्टिपल टाइम्स तो तुमच्यासमोर रिपीटेड आलेला आहे. आता कलर थेरपीच्या नुसार तो कलर कोणत्यातरी विशिष्ट एंजेल्सचा असेल, तर समजा की ते पर्टिक्युलर एंजेल्स तुम्हाला सिग्नल देत आहे की आय एम विथ यू, ते फुलांच्या द्वारे, किंवा त्या फुलाचा एक विशिष्ट सुगंध आहे, आणि तुम्हाला तो तर येतच आहे, पण त्याच्या जागेवर आणखी दुसरा पण सुगंध येत आहे. म्हणजे अरोमा पण तिथे प्रेझेंट आहे त्या एंजेल्सचा. त्यानंतर अचानक एखादा साऊंड, जसं आपण म्हणतो की मी इन्व्हाइट करताय एंजेल्सला, आणि सडनली चिव 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 चिव, मला आवाज येऊन गेला, साऊंड येऊन गेला. म्हणजे अलग अलग प्रकारचे साऊंड, एकदम फ्लूट. या साऊंड मध्येच आपण बस साऊंड आणि सॉंग्सला थोडस अलग पकडू. साऊंड म्हणजे कसं, एक आवाज सडनली, ते कोणतीही आवाज असू शकते. तुम्ही बसलेले आहात आणि तुम्हाला एकदम कोणीतरी चालल्याचा आवाज आला, येस दिस इज अ प्रेझेन्स. तुम्ही शांत बसून आहे, धमकन एखादा आवाज आला, आवाज कोणताही असो, पण तुमच्या कॉलवर जर आवाज आला तर तो आवाज खरा समजायचा. मग वर्ड्स, सॉंग्स आणि म्युझिक याच्याद्वारे सुद्धा एंजेलिक प्रेझेन्स आपल्याला नोटीस करता येते. माझ्यासोबत एक अनुभव झाला लीना ताईच्या वेळेस. त्यांच्या बाळासाठी माझी हिलिंग सुरू होती, आणि खूप मी टेन्शन मध्ये आलो होतो त्यावेळेस. तर मी एंजेल्सला म्हणत होतो की एंजेल्स प्लीज, माझा नवीन नवीन टाइम होता, पहिला पहिलाच वेळ होता, आणि मला हे माहित पण नव्हतं की एंजेल्स अशा प्रकारे आपल्याला कॉल देतात म्हणून.
आणि मी खूप जास्त टेन्शन मध्ये, खूप जास्त विचार केले. एंजेल्स प्लीज प्लीज प्लीज, काहीतरी मार्ग दाखवा, काहीतरी मार्ग दाखवा. आणि सडनली, आता वर्ष झालं बरं, मी त्या पक्षीचा आवाज ऐकला नाही. आणि रूमच्या बाहेर इतका भयंकर आवाज. किती वाजता तो पण? रात्री 12:30 वाजता. आणि थोडस ते कर्कश आवाजाचा पक्षी होता. इतका आवाज, इतका आवाज, असं वाटलं की काहीतरी साप वगैरे निघाला की काय. भयंकर 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 आवाज. आणि मग ते मी हिलिंग स्टॉप केली, खिडकी उघडली आणि बघितलं काय झालं का म्हणून बाहेर. मला काही दिसत तर नव्हतं, पण मी जसं म्हटलं एंजेल्स प्लीज हेल्प मी, पुन्हा तो पक्षी कर चिक करायला लागला. दुसऱ्यांदा म्हटलं, पुन्हा व्हॉइस सुरू झाला. मी तिसऱ्यांदा बोललो, पुन्हा जोरात चिल्लावला. आणि सडनली म्हटलं एंजेल्स, आय गॉट युअर मेसेज. फक्त आता मला समजणार अशा भाषेत उत्तर दे. आणि आवाज बंद. अख्खी रात्र गेली. आता वर्ष होऊन राहिलं, मला तो आवाज डबल ऐकायला आला नाही. असंच एक अनुभव माझ्यासोबत फुलाच्या सोबत झालेला आहे. 3-1 वर्षा पहिले, 3-4 वर्षा अगोदर मला महालक्ष्मी साधना करायची होती. आणि असं समजू आपण की मला महालक्ष्मी साधनेची दीक्षाच मिळणार होती. तर त्या दिवशी, हे स्टोरी आहे, मी एखाद्या दिवशी सांगणार तुम्हाला की ऑब्स्टॅकल्स कसे येतात आपल्या लाईफमध्ये. आणि मंत्र मिळाला. मी खूप खुश. म्हटलं चला आपण आता उद्यापासून सुरुवात करू. सकाळी 4:30 ला उठलो. आंघोळ करायसाठी पाणी ठेवलं. आंघोळ करायला गेलो. आणि बाहेर पडतो रे, जसा दरवाजा खोलला बाथरूमचा आणि पाय ठेवला पहिला, डायरेक्ट पायाखाली फुल गुलाबाचं. मला सांगा, सडनली तुमच्या पायाखाली गुलाबाचं फुल आहे, तुम्ही शॉक होणार नाही का? आलं कुठूनही असू द्या ते, पण बाथरूम पाशीच कसं काय आलं? मी उचललं त्याला, तिकडेच ठेवून दिलं किचन मध्ये एका जागेवर. माझी आई काय म्हणते, हे किचन मध्ये इथं फुल कुठून आलं? म्हटलं सकाळी मी बाथरूमला गेलो, हा आंघोळीला गेलो, बाथरूम मधून बाहेर पाय काढला तर मला पाय पडला त्या फुलावर. तिकडे माझे बाबा काय म्हणते, अरे इथचं फुल कुठं गेलं हॉल मधलं? तर काय झालं, एक दिवस अगोदर त्या माझ्या बाबाचा कुठेतरी सत्कार झाला असेल, त्यांना फुल मिळालं. आणि रात्री ते फुल जे झोपले होते पलंगावर तिथेच राहिलं असेल, त्याच्या लुंगीला ते अटकून आलं. आणि बरोबर तिकडे टॉयलेटला जात असताना ते फुल बरोबर कुठे पडलं? बाथरूमच्या दरवाज्यासमोर. ते चालले गेले, जेव्हा मी बाहेर निघालो, माझा पाय पडला. काहीही असो, प्रोसेस कोणती असू द्या, पण त्या दिवशी मी कोणत्या भावनेनं होतो की महालक्ष्मीचा आज आशीर्वाद झालेला आहे, मला आता साधना करायची आहे. आणि मी दिवस रात्रभर महालक्ष्मीचं चिंतन करत होतो. तर कोइन्सिडन्स असो, काहीही असो, त्या दिवशी मला काय कळलं, महालक्ष्मी गिव्हज मी ब्लेसिंग्स. मी काय पकडलं त्या फुलाला? महालक्ष्मीचा आशीर्वाद माझ्यावर आहे. अशा प्रकारे अलग 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 हे जे अरोमा, क्लाउड, फ्लावर्स, साऊंड, फेदर, याच्याद्वारे तुम्हाला सिग्नल्स मिळतात की एंजल्स इज विथ अस. त्यानंतर कॉइन, कधी कधी तुम्ही एंजल्सला इन्व्होक करता आणि सडनली तुम्हाला 1 रुपया, 10 रुपये, 5 रुपये, 2 रुपये असा कॉइन सापडतो. तो तुमच्या घरचाही असू शकते, तुमच्याच खिशामध्ये पण असू शकते. पण केव्हा तुमचं लक्ष गेलं, जेव्हा तुम्ही एंजल्सला प्रेझेन्स शो करायला सांगितलं आणि कॉइन आला. एखादा कॉइन लपलेला असते, पडून असते कुठेतरी, सडनली तो दिसते.
रस्त्यावर तुम्हाला एखादा कॉइन दिसते, पण जेव्हा तुम्ही एंजल्सला इन्व्होक करत आहे तेव्हा जर तो कॉइन दिसला, दिस इज एंजल्स ब्लेसिंग्स. एंजल्स शो आय एम विथ यू. वर्ड्स, सॉंग्स आणि म्युझिक आपल्याला आवाज, शब्द आणि संगीताला नोटीस करणे आहे. जसं मागे पण मी सांगितलं होतं, तुम्ही एखादा विचार करत आहे की मी ही प्रॉपर्टी परचेस करू की नाही, करू की नाही, करू की नाही. एकदम एखाद्या पिक्चर मधलं गाणं वाजलं, नाही 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 नाही. सडनली त्याच मोमेंट म्हणजे गाणं वाजत आहे मागे कुठेतरी सराउंडिंग मध्ये, आणि एकदम तुम्हाला नाही 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 असं आलं. म्हणजे त्यांनी काय सिग्नल दिला? प्रॉपर्टी परचेस करायची नाही. तुम्ही विचार करताय की मी प्रॉपर्टी परचेस करू की नाही, करू की नाही. एखादा भाजीवाला गेला, हा आलू ले लो, कांदे ले लो, आणि तुमचं शब्द कशावर तुम्हाला काय ऐकायला येत आहे? ले लो, ले लो, ले लो. दिस इज अ एंजेलिक साइन. प्रॉपर्टी घेऊन घ्या. तुम्ही रोडनी जात आहे, तुमच्या डोक्यात विचार चालू आहे की मी हे काम करू की नाही, मी हा निर्णय घेऊ की नाही. आणि सडनली समोर कोणीतरी साइन बोर्ड घेऊन येत आहे, स्टॉप, मुलांना जायचं आहे. भलेही त्यांनी साइन बोर्ड मुलांसाठी वापरला स्टॉप म्हणून, पण नेमकं त्यावेळेस कारमध्ये तुम्ही विचार करत होते, त्या बसमध्ये बसून तुम्ही विचार करत होते मी हे काम करू की नाही, आणि समोरून येत आहे स्टॉप, म्हणजे नाही. तोच विचार करत असताना तुम्ही एखाद्या ठिकाणी गेले, सडनली एखादा कोणीतरी आडवा आलं, हलकासा ट्रॅफिक जाम झाला, 2 सेकंड साठी गाड्या थांबल्या, तुम्ही साईडला बघत आहे आणि लिहिलंय गो अहेड, म्हणजे ते काम करा, समोर जा त्या कामामध्ये तुम्ही आता. अशा प्रकारे वर्ड्स, साऊंड, म्युझिक, सॉंग्स त्या मोमेंटवर जर प्ले झालं ऑटोमॅटिकली, आणि त्याच्यातून तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळत आहे, तर नक्कीच तुम्ही हे हे माइंड कोणाचं होतं माहिती आहे अगोदर? जे सट्टा लावणारे लोक असते, नंबर ओळखणारे, आकडा काढणारे, त्याच्याजवळ हे माइंड खूप जबरदस्त होतं. एखाद्या महाराज जवळ गेले, एखाद्या अवलिया जवळ गेले, आणि त्यांच्या तोंडातून काहीतरी वर्ड निघून गेला, तो माणूस बरोबर तो वर्ड पकडणार, त्या सगळ्या वर्डचं कॉम्बिनेशन करणार, आणि जाऊन आकडा लावणार, आणि सक्सेस. समजा एखाद्याने काही विचार केला, एखादा मोठा बिझनेसमॅन आहे, तो विचार करतो की एंजेल्स मला सांग, मी माझा प्रोजेक्ट कुठे लावू. तर एकदम त्याला गाणं ऐकायला आलं, जंगल के उस पार, आणि तो म्हणतो अच्छा, जंगल के उस पार, ओके. गेला तो तिकडे, आणि तिकडे जाऊन त्याने चौकशी केली की इकडे जागा आहे का, अरे सर हा, इकडे खूप सारी जागा आहे, घेऊ शकता तुम्ही. अरे, इतक्या दिवसापासून मी टेन्शन मध्ये होतो, आज एंजेल्सला हाक मारली, जंगल के उस पार हा वर्ड आला, मी गेलो, प्रॉपर्टी परचेस केली. नाही तर मिरॅकल आहे यार. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा आपण एंजेल्सला इन्व्होक करतो, तर अरोमाच्या द्वारे, क्लाउड्सच्या द्वारे, क्लाउड मध्ये अचानक एखादी फिगर बनणे, इमेज बनणे, तुम्हाला एखादं फुल अट्रॅक्ट करणे, तुम्हाला सुगंध येणे, साऊंड येणे, त्यानंतर फेदर्स दिसणे, वर्ड्स, सॉंग्स आणि म्युझिक याच्या वर्डिंगद्वारे तुम्हाला सिग्नल्स मिळणे, तुम्हाला कॉइन मिळणे, हे सगळे नंबर्स, रिपीटेड नंबर्स दिसणे, हे सगळे एंजेलिक प्रेझेन्सचे सायन्स आहे. आणि ह्या सायन्सला आपण ओळखून तुम्ही काय करू शकता? अं, एक ट्रस्ट डेव्हलप करू शकता, किंवा तुम्ही स्वतःला एक असं समजू शकता की ओके, एंजेल्स इज विथ मी.
क्रिस्टल सुद्धा त्यामध्ये एक भाग आहे. क्रिस्टल्स, अलग अलग प्रकारचे क्रिस्टल्स अलग अलग एंजेल्स सोबत असोसिएट आहे. आणि तुम्ही एखाद्या विषयाचं चिंतन करत असताना सडनली तुम्हाला क्रिस्टल्स दिसत आहे. कोणाच्या हातामध्ये, कोणाच्या गळ्यामध्ये, कोणाला अंगठीच्या रूपात, कोणाच्या घरी गेले तिथे ठेवलेलं आहे. किंवा तुमच्याच घरी खूप सारे क्रिस्टल आहे आणि अचानक तुमची नजर एका पर्टिक्युलर क्रिस्टलवर गेली. तो प्रॉब्लेम तुमच्या माइंडमध्ये चालत असताना समजा की त्या क्रिस्टल्सच्या रिलेटेड जो एंजेल्स आहे तो तुमची मदत करण्यासाठी रेडी आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला फायनान्शियली काहीतरी त्रास होऊन राहिला आणि तुम्हाला पिंक कलरचा क्रिस्टल तुमच्या जवळ आहे. पिंक कलर असोसिएट आहे आर्कएंजल एरियल सोबत. गोल्डन कलर सुद्धा असोसिएट आहे एरियल सोबत. जसा तो पिंक कलर तुम्ही बघता, तुमच्या लक्षात येईल ओके, आर्कएंजल एरियल इज विथ मी. नाउ दिस फायनान्शियल प्रॉब्लेम विल बी सॉल्व व्हेरी इझिली. आणि तुम्ही मग डोळे बंद करून आर्कएंजल एरियलला इन्वोक करणार. आर्कएंजल एरियल प्लीज हेल्प मी. ह्युमन फॉर्म. कधी कधी एंजेल्स एखाद्या जिवंत व्यक्तीच्या रूपात पण येतात. त्याला आपण देवही म्हणू शकतो. खूप वेळा असं होते, तुमच्या जीवनामध्ये एकदम संकटाच्या एकदम क्लोज मोमेंटवर एखादा व्यक्ती येते, तो तुमची मदत करते आणि तुम्ही त्याला थँक्यू म्हणणार त्या अगोदरच तो गायब पण होऊन जाते. तो दिसतही नाही, इकडे तिकडे कुठेही बघा तो तुम्हाला सापडतच नाही. किंवा हे तर एक मिरॅक्युलस गोष्ट झाली. पण असं समजा की तुम्ही काहीतरी प्रे करता, देवा माझ्या लाईफ मध्ये काहीतरी चांगलं होऊ दे, प्लीज चांगलं होऊ दे, प्लीज चांगलं होऊ दे. आणि अचानक एखादा मेंटर तुमच्या लाईफ मध्ये येतो, तुम्हाला काहीतरी शिकवतो आणि तुमची लाईफ टोटली ट्रान्सफॉर्म. दिस इज अ ह्युमन फॉर्म ऑफ एंजल्स. तुमच्या जॉब मध्ये अचानक एक नवीन रिक्रुटमेंट झालं, एखादा यंग पोरगा तिथे आला आणि तुम्ही तुमचं काहीतरी प्रोजेक्ट म्हणा का काहीतरी खूप इम्पॉर्टंट वर्क तुमचं शिल्लक आहे आणि तुम्हाला माहिती आहे का, जर हे माझं पूर्ण झालं नाही तर माझं प्रमोशन गेलं. आणि तो मुलगा तुमचा तिथे येते, तो तुम्हाला टेन्शन मध्ये बघून विचारते क्या हो गया सर, असं असं काम करते. अरे बस इतना, अरे मैं हम तो एक्सपर्ट है इसमें. तो त्यांच्या घरी जाते, भेटते, पट्टा 2 दिवसात सगळे काम क्लिअर करून देते आणि त्यांचं प्रोजेक्ट सबमिट होते किंवा त्यांचं जे काही काम आहे ते कम्प्लीट होते. त्यांना प्रमोशन पण मिळते आणि एक्झॅक्टली प्रमोशनची पार्टी ठेवणारच त्याच्या 1-2 दिवस अगोदरच हा पोरगा रिझाईन करून चालला जाते. कोण होता तो, कशासाठी आला तुमच्या लाईफ मध्ये? 1च महिना 2च महिने जॉब करायसाठी का बरं आला? आणि त्याने तुमचंच काम का बरं पूर्ण करून दिलं? का? कारण की तो एंजल्स फॉर्म मध्ये होता. म्हणजे तो पोरगा नव्हता, तो माणूस नव्हता का? नाही, तो माणूसच होता. पण तो नेमका तुमच्यासाठीच आला होता. का? कारण की तुमची जे रिक्वेस्ट आहे एंजल्सला, प्लीज एंजल्स हेल्प मी, तो तुमची काय करायला आला? मदत करायला आला. अशा प्रकारे अलग अलग प्रकारे एंजल्स सुद्धा ह्युमन फॉर्म मध्ये तुमची मदत करते. तुम्ही यंग आहे, काहीतरी टेन्शन मध्ये आहात आणि एखादा ओल्ड 50-60 वर्षाचा व्यक्ती समजदार तुमच्या सोबत काहीतरी बोलून गेला आणि तुम्हाला त्याचे शब्द एवढे हिट झाले की खरंच लाईफ लेसन होतं. डबल त्या व्यक्तीशी कधीच जीवनात भेट झाली नाही. त्या मोमेंट मध्ये एंजल्सनी त्या व्यक्तीच्या तोंडातून जे शब्द बाहेर काढले ते तुमच्यासाठी होते. तुम्ही अवेअर आहात तर ते तुमच्यासाठी गायडन्स आहे. सडनली एखादी पुस्तक तुम्ही वाचता आणि त्याच्यातूनच तुम्हाला एखाद्या पॅराग्राफ मध्ये तुमच्याच प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं दिसते. एखादी इमेज
एंजल्सची म्हणा, देवांची म्हणा, किंवा कोणाची तरी तुमचा प्रश्न सुरू असताना समोर येते. हे सगळे काय आहे? एंजल्सचे प्रेझेन्स शो करण्याचे मार्ग आहे, सायन्स आहे. आय होप सगळ्यांना तुम्हाला एंजल्स कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये प्रेझेन्स शो करतात आणि त्यांचे सायन्स काय आहे हे कळलं असेल. आता आपण आपल्या आजच्या मेडिटेशनला जाऊ. एंजल्स ब्लेसिंग्स. आज 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन. आता हा व्हॅलेंटाईन जो शब्द आहे, हा प्रेमासोबत असोसिएट आहे. आणि प्रेमासोबत असोसिएट असताना याचं एक अनादर स्वरूप पण आहे. दिस इज अ सेल्फ लव्ह. बी युअर ओन व्हॅलेंटाईन. लव्ह युअर सेल्फ विथ काइंडनेस, कंपॅशन. आणि आज एंजल्स ब्लेसिंग्स करत असताना जेव्हा त्याच्यामध्ये आपण म्हणू क्रिएट अ बॉल, अ लव्हिंग एनर्जी, तुमच्या जवळच्या लोकांना, तुमच्या मित्राला, तुमच्या फॅमिली मेंबर्सला, स्वतःला किंवा आणखी कोणाला ब्लेस करा. तर आज प्रत्येकाने लव्हिंग एनर्जी आपल्या नियर्स अँड डिअर्सला सेंड करा. तुमच्या ब्लेसिंग्समुळे खूप काही होऊ शकते. आणि तुम्हाला हे नोटीस पण होईल, आतापर्यंत प्रॉब्लेम मध्ये असलेला व्यक्ती अचानक त्याला रस्ता कसा काय मिळाला, ते तुमच्याच ब्लेसिंग्सचा प्रभाव होता. पण तुमच्याचमुळे झाला का? नाही, त्याचं नशीब. पण थोडासा पुश तुमच्याकडून पण त्याच्या लाईफमध्ये झालेला आहे. अशा प्रकारे आज एंजल्स ब्लेसिंग्स करत असताना तुम्ही तुमच्या सगळ्या नियर अँड डिअर्सला लव्हिंग एनर्जी सेंड करा. ओके, नाव वी स्टार्ट मेडिटेशन. एंजल्सला इन्व्होक करत असताना त्यांना फील करा, त्यांच्या एनर्जीला फील करा, त्यांच्या प्रेझेन्सला फील करा, त्यांच्याशी बोला आणि पिक्चराइज करा, व्हिज्युअलाइज करा, इमॅजिन करा. ऑल एंजल्स, डिवाइन मास्टर्स, गॉड अँड गॉडेसेस, युअर अँसेस्टर इज with you. They are always with you. Okay, they bless you, you receive their blessings, and you also send those blessings towards your near and dear. चला सुरू करू. शांत, रिलॅक्स बसा. पाठीचा कणा ताठ, मान हलकी, चेहरा हलकासा वरच्या बाजूने टिल्ट करा. पूर्ण लक्ष तुमचे दोन्ही डोळे, पूर्ण लक्ष तुमच्या मस्तकावर, आज्ञाचक्रावर द्या, दोन्ही भुवयांच्या मधात. तुमचे दोन्ही हात तुमच्या मांडीवर ठेवा. तळ हात आकाशाकडे ओपन असले पाहिजे. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. अफर्मेशन म्हणा, आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसीव्ह डिवाइन एंजेलिक ब्लेसिंग्स. हे तुम्ही मनात म्हणा. लांब खोल श्वास, श्वास सोडा. लांब खोल श्वास. I am ready and open for receiving divine angelic blessings. श्वास सोडा. लांब खोल श्वास. I am ready and open
for receiving divine angelic blessings. श्वास सोडा. पूर्ण लक्ष तळपायांकडे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. लांब खोल श्वास घेत राहा. अफर्मेशन देत राहा. पूर्ण लक्ष. पोटऱ्या, तुमचे गुडघे, तुमच्या मांड्या. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. पूर्ण लक्ष. तुमचं हिप एरिया, तुमची कंबर, तुमच्या जांघा, तुमचे जेनिटल ऑर्गन, तुमचं ओटीपोट. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. लांब खोल श्वास. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसीव्ह डिवाइन एंजेलिक ब्लेसिंग्स. श्वास सोडा. पूर्ण लक्ष नाभीवर, पोटावर, तुमची छाती, तुमची लोअर बॅक, अप्पर बॅक, तुमचं पाठ, पाठीचे मणके. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष मानेवर द्या. गळा, मान, खांदे, हात, तळहात, बोट. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. पूर्ण लक्ष तुमच्या डोक्यावर द्या. डोक्याची मागची बाजू, वरची बाजू, मस्तक, कान, नाक, डोळे, ओठ, त्वचा. पूर्ण लक्ष द्या. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष तुमच्या आज्ञाचक्रावर द्या. सेंटर ऑफ युअर फोरहेड. पूर्ण लक्ष. पूर्ण लक्ष तुमच्या विचारांवर द्या. काय चालू आहे तुमच्या माइंड मध्ये? रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर द्या. श्वास पूर्णपणे शांत होत आहे. रिलॅक्स होत आहे. शांत होत आहे. तुम्ही आणखी शांत होत आहे. सर्व विचार शांत होत आहे. पूर्ण लक्ष तुमचं श्वासावर आहे. श्वास येणे, श्वास जाणे. श्वास येत आहे, श्वास जात आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास येत आहे, श्वास जात आहे. अनुभव करा तुमच्या डोक्याच्या वर एक व्हाईट क्लाउड क्रिएट झालेला आहे. व्हाईट क्लाउड, डिव्हाइन व्हाईट क्लाउड तुमच्या डोक्याच्या वर आलेला आहे. आणि बघा त्या क्लाउड मधून डिव्हाइन व्हाईट लाईट, एकदम प्युअर लाईट, चंद्राचा प्रकाशासारखा एकदम शुद्ध आणि स्वच्छ, पांढरा शुभ्र, शांत आणि शीतल व्हाईट लाईट तुमच्या शरीरावर पडत आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता एक फोकस तुमच्या बॉडीवर आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता व्हाईट स्पार्कल्स तुमच्या बॉडीवर पडत आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता पांढऱ्या रंगाचं शुभ्र जल तुमच्या शरीरावर त्याचा वर्षाव होत आहे. पांढऱ्या रंगाची फुलं तुमच्या बॉडीवर पडत आहे. इमॅजिन करा हा लाईट तुमच्या सहस्त्रार चक्र म्हणजे डोक्याच्या वर सेंटर मधून, तुमच्या थर्ड आय मधून आतमध्ये उतरत आहे. तुमच्या हार्ट मध्ये स्थिर होत आहे. एक शुभ्र प्रकाश. लांब खोल श्वास घ्या. प्रत्येक श्वासासोबत ही डिवाइन एनर्जी तुमच्या आतमध्ये उतरत आहे. आणि प्रत्येक श्वास सोडण्यासोबत तुमच्या शरीराची सगळी नकारात्मकता, विचार, चिंता, स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन, एन्झायटी, फिअर, भविष्याची अनसिक्युरिटी, सगळ्या भावना तुमच्या रिलीज होत आहे. प्रत्येक श्वासासोबत दिव्य अमृत तुल्य ऊर्जा, डिवाइन व्हाईट लाईट, हायर एनर्जी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. आणि प्रत्येक श्वास सोडण्यासोबत तुमच्या शरीरामधून सर्व नकारात्मकता, रोग, बिमारी, पीडा, दुःख, मानसिक दुःख, भावनिक दुःख,
वैचारिक दुःख, शारीरिक दुःख, आत्मिक दुःख सुद्धा, लहानपणापासून आजपर्यंत मिळालेले सगळं प्रकारचं निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह विचार, अनुभव, बिलीफ, परसेप्शन्स सर्व सर्व रिलीज होत आहे. तुमचे शरीर, तुमचं मन, तुमची चेतना हलकं आणि हलकं होत आहे. तुमची बॉडी टोटली रिलॅक्स आणि पूर्णपणे व्हाईट लाईटने भरत आहे. इमॅजिन करा, सेंटर ऑफ युअर हार्ट हा व्हाईट लाईटचा एनर्जी बॉल क्रिएट झालेला आहे आणि हा एनर्जी बॉल वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे, आणखी वाढत आहे, आणखी वाढत आहे, आणखी वाढत आहे. तुमच्या प्रत्येक श्वासासोबत याची ऊर्जा वाढत आहे. बघा, तुम्ही त्या एनर्जी बॉलच्या आतमध्ये बसलेले आहात आणि तुमचं शरीर पूर्णपणे ह्या व्हाईट लाईट मध्ये कव्हर झालेलं आहे. हे व्हाईट लाईट तुम्हाला स्ट्रेंथ आणि करेज देत आहे, सिक्युरिटी देत आहे, डिवाइन विजडम आणि नॉलेज देत आहे, डिवाइन गायडन्स देत आहे. बघा, तुम्ही तुमचं मन, तुमचं शरीर, तुमचे विचार, तुमची ऊर्जा, तुमची आत्मिक ऊर्जा पूर्णपणे शुद्ध झालेली आहे. नाऊ यू आर रेडी फॉर रिसिव्हिंग divine blessings. Affirm kara, I am ready and open for receiving divine blessings. I am ready and open for receiving divine angelic blessings. I am ready and open for receiving divine युनिव्हर्सल ब्लेसिंग. लहान खोल श्वास घ्या आणि बघा, डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, तुमचे सगळे देवी देवता ज्यांना तुम्ही मानता, तुमचे इष्ट देवता, कुल देवता, स्थान देवता, वास्तु देवता, सर्व डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, गॉड कॉन्शियसनेस तुम्हाला ब्लेस करत आहे. I invite divine God and goddesses, divine God consciousness, please come and bless me with your divine energy. Thank you, thank you, thank you so much for giving me your divine power. लहान खोल श्वास घ्या. I invite divine masters, divine guru, ascendant master and spirit guides. I invite all of you. I invoke your divine powers, your knowledge and wisdom, your divine light. Oh divine masters, spirit guide, please come, bless me with your divine power. Thank you so much for your blessing. आणि फील करा, सगळे डिवाइन मास्टर्स तुमच्या लेफ्ट साइडला उभे आहेत. तुमचे सगळे गुरु ज्यांना तुम्ही मानता, सूक्ष्म जीव, दिव्य आत्मा, दिव्य शक्ती, सगळे सगळे तुमच्या सोबत आहेत तुमच्या लेफ्ट साइडला. ओ डिवाइन गार्डियन एंजल्स, आय इन्व्हाइट यू. आय इन्वोक युअर एंजेलिक पॉवर्स. ब्लेस मी with your divine angelic powers. With your white light, give me strength and courage, support, power, knowledge and wisdom, intuition and enlightenment. Oh divine guardian angels, little cute two guardian angels, please come. Be with me all time. इमॅजिन करा, तुमच्या राईट साइडला दोन्हीही एंजल्स उभे आहेत किंवा ते हवेत उडत आहे आणि तुमच्या दोन्ही खांद्यांवर स्पर्श करत बसलेले आहेत. I invite divine earth angel, a divine masters, a divine human being, असे लोक या पृथ्वीवर
प्रत्यक्षात जिवंत रूपात आपल्या संपर्कात आहेत, जे आपल्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड करण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याला आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याला डिवाइन नॉलेज आणि विजडम देण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याला ब्लेसिंग्स देण्याचा प्रयत्न करत आहे. पदोपदी वारंवार त्यांच्या तोंडातून आपल्यासाठी शुभेच्छा आणि ब्लेसिंग्स, लव आणि ग्रॅटिट्यूड मिळत आहे. असे ते सर्व लोक जे अर्थ एंजल्स आहेत. एक माझं डिवाइन हायर सेल्फ, माझे एक डिवाइन लाईटचं स्वरूप इमॅजिन करा तुमच्या राईट साईडला तुमच्या सोबत चालत आहे. थँक्यू अर्थ एंजल फॉर ब्लेस मी युअर डिवाइन पॉवर. आय इन्व्हाइट archangels, all archangels. I invite your angelic powers. Archangel Uriel, Archangel Ariel, Gabriel, Archangel Samuel, Archangel Raphael, Archangel Zophael, Archangel Heniel, Archangel Michael, Archangel Metatron, Archangel Raziel, Archangel Raguel, Archangel Israel, Archangel Sandalphon. Please come. Bless me with your divine angelic presence. I invite Archangel Michael. मी माझ्या पाठीमागे त्यांना इन्व्हाइट करत आहे फॉर प्रोटेक्शन अँड डिवाइन शील्ड. Archangel Raphael, I invite in front of my body. Archangel Raphael, heal me with your divine green light, your divine angelic healing power. Archangel Uriel, I invite you in my left side. Please come. Bless me with your divine knowledge and wisdom. Archangel Ariel, I invite you on my right side. Please come and bless me with your divine abundance, financial, prosperous, wealth energy. Archangel Zophael and Archangel Heniel, be with me, heal me, bless me with your beauty, your luxury, your divine feminine energy. Archangel Gabriel, heal me. Archangel Samuel, bless me to find my divine purpose of life. Archangel Raziel, Archangel Raguel, please come. Bless me with your divine spiritual energy. Archangel Metatron, Archangel Israel, I invite you, please come. Bless me with your divine knowledge, bless me. Activate my consciousness, develop my mind power, psychic power. Give me the knowledge of this divine universe, divine nature. Archangel Sandalphon, give me a peace and soothing energy. All archangels, bless me. Be with me. Thank you for blessings, giving us your divine powers. Thank you so much. Long hold shot घ्या. I invite all divine angels, nature angels, elemental angels, plant, animal angels, spiritual angels, abundance angels, romance angels, angels who help each and every aspects of life. All angels I invite. Thousands and thousands of angels I invite. बघा तुमच्या पाठीमागे हजारो एंजल्सची फौज तुमच्या सोबत चालत आहे. They bless you with divine love and light. बघा तुमचा ऑरा किती वाढत आहे. तुमच्या सोबत तुमचे डिवाइन स्पिरिट आहेत, डिवाइन मास्टर्स आहेत, गार्डियन एंजल्स आहेत, अर्थ एंजल्स आहेत. तुमच्या सोबत 15 आर्क एंजल्स आहेत.
तुमच्यासोबत तुमचा गॉड कॉन्शियसनेस आहे. बघा, तुमचे डिवाइन अँसेस्टर्स तुम्हाला ब्लेसिंग देण्यासाठी तुमच्या सोबत चालत आहे. दिव्य शक्ती तुमच्या सोबत चालत आहे. पाठीमागे हजारोच्या संख्येने डिवाइन एंजेल्स मागे आणि पुढे चालत आहे. डिवाइन लव्ह अँड लाईट. फील द ऑरा, फील द एनर्जी. Thank you so much for your divine blessing. Thank you so much for your divine angelic powers. Thank you so much. Be with me. तुम्ही सगळे माझ्या सोबत आहेत त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला अनंत आणि दिव्य शक्ती देत आहे त्यासाठी तुमचे धन्यवाद. तुम्ही मला डिवाइन व्हाईट लाईट, लव्ह आणि लाईट देत आहे त्याकरिता धन्यवाद. डिवाइन पॉवर्स आणि एनर्जी देत आहे त्याकरिता धन्यवाद. बघा, तुमचं पूर्ण शरीर व्हाईट लाईट मध्ये कव्हर आहे. त्याच्यावर तुम्ही ग्रीन लाईट मध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे. द पॉवर ऑफ आर्कएंजल राफेल, डिवाइन हिलिंग पॉवर. त्यानंतर बघा, तुम्ही पूर्णपणे रॉयल पर्पल लाईट मध्ये कव्हर आहे. हा लाईट तुम्हाला प्रोटेक्शन देत आहे, डिवाइन शील्ड देत आहे. द पॉवर ऑफ आर्कएंजल मायकल. आणि बघा, सेंटर ऑफ युअर हार्ट, तुमच्या शरीरातून डिवाइन गोल्डन लाईट सगळीकडे पसरत आहे आणि तुम्ही सर्वांना ब्लेसिंग्स देत आहे, ग्रॅटिट्यूड देत आहे, थँक्स गिव्हिंग करत आहे. तुमची लव्हिंग एनर्जी या ब्रह्मांडामध्ये प्रवाहित करत आहे. तुम्ही अनंत आशीर्वाद सर्वांना देत आहे. तुम्ही सर्व जगामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी अबंडन्सची कामना करत आहे. सगळे लोक सुखी, शांत आणि समाधानी झाले पाहिजे. सगळ्यांकडे वेल्थ, प्रॉस्पेरिटी, अबंडन्स आली पाहिजे. प्रत्येक व्यक्ती त्यांच्या जॉब, बिझनेस, करिअर मध्ये सक्सेसफुल होत आहे. रिलेशनशिप मध्ये सक्सेसफुल होत आहे. लव्हिंग रिलेशनशिप मेंटेन होत आहे. स्पिरिच्युअलिटी मध्ये ग्रोथ होत आहे. मटेरियल लाईफला फुल्ली एन्जॉय करत आहे. तुमचे ब्लेसिंग सर्वांकडे जात आहे. आणि बघा, युनिव्हर्स, डिवाइन नेचर तुमच्या ब्लेसिंग्सला तुमच्याकडे मल्टिप्लाय करून वापस पाठवत आहे. नाव आय एम रेडी अँड ओपन रिसिव्हिंग दिस डिवाइन युनिव्हर्सल ब्लेसिंग्स. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिव्हिंग डिवाइन युनिव्हर्सल blessings. I am ready and open for receiving this divine, universal, abundant blessings. दोन्ही हात वर करा. लांब खोल श्वास घ्या. माझ्या मागे मागे म्हणा, हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मैं आपका आवाहन करता हूं. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे शरीर में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में प्रवाहित हो. शरीर के कण कण में, रोम प्रतिरोम में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति मेरे सहस्त्रार चक्र से सातों चक्रों में, नव ग्रह में प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आंदोलन करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति मेरे दोनों हाथों में प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति मेरे दोनों हाथों में स्थापित हो, स्थापित हो, स्थापित हो. एनर्जी बॉल क्रिएट करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक
रेकी ऊर्जा शक्ति मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, अंग प्रत्यंग में, रोम प्रतिरोम में प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो। हे ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ती, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ती, दोन्ही हात ब्लेसिंग्सच्या मुद्रेमध्ये करा. हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति, आपकी दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ति, आपकी हीलिंग पावर्स, आपकी अबंडेंस एनर्जी मेरे दोनों हाथों से प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो। ये दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ति, दिव्य हीलिंग ऊर्जा मेरे दोनों हाथों से प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो। ये दिव्य ऊर्जा, ये दिव्य शक्ति मेरे दोनों हाथों से प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. दोन्ही हात मांडीवर खाली ठेवा. लांब खोल श्वास घ्या. तुमच्या शरीरामध्ये या एनर्जी बॉलला स्थापित करा. फील करा एनर्जीला. फील करा ह्या एनर्जीला. 2 मिनिट लांब खोल श्वास घ्या. फील करा सगळ्या एंजल्सला, डिवाइन मास्टर्सला, आर्क एंजल्सला, तुमच्या देवी देवतांना. बघा सर्वजण तुम्हाला ब्लेसिंग्स देत आहे. यू थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू सो मच. All archangels, divine angels, earth angels, guardian angels, divine masters, divine universe, mother nature, God and goddesses, divine consciousness. Thank you, thank you, thank you so much for this. आणि बघा सर्वजण आपापल्या जागेवर वापस जात आहे तुम्हाला आशीर्वाद देत, आणि तुम्ही त्या आशीर्वादाला स्वीकार करत आहे. लहान खोल श्वास घ्या. दोन्ही हात जोरात घासा. तुमच्या डोळ्यांवर स्पर्श करा आणि गरम ऊर्जा शरीरामध्ये उतरू द्या. नाव रिलॅक्स युअर बॉडी. Back to your consciousness, back to your body. Once again, very, very warm welcome. Very good morning. I hope everyone enjoy this Angels Blessings meditation. आणि सर्वांना छान अनुभव सुद्धा आले असतील. जर शेअर करण्यासारखा अनुभव असेल कोणाचा, प्लीज शेअर करा. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा. खूप दादा, आज परत तोच अनुभव, तोच मातीचा सुगंध. अरे वा. आणि आज तर बरं गेट उघडलेलं नाही, काही नाही, सर्व वर फॅन चालू आहे थोडासा. आपण सुरुवात केली आणि लगेच असं की वाटलं की त्या फॅन मधून पूर्ण तो सुगंध पसरून आला. आणि आज तर जवळजवळ 5 ते 7 मिनिटं तो सुगंध येऊन राहिला आता, आणि मंद मंद सुगंध चालू. त्याच्यानंतर मग तो थोडा वेळ बंद झाला. त्यानंतर जेव्हा आपण ते सर्व रेखी ऊर्जा आपण ब्रह्मांडात पाठवली आणि त्यांच्याकडून जेव्हा आपण म्हटलं की ही पुन्हा मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे येत आहे, तर तेव्हा तो सुगंध परत सुरू झाला. तर जवळपास 3 ते 4 मिनिटं
तर कंटिन्यू सुगंध येत होता. छान आहे. आणि एकदम रिलॅक्स. काल आता रात्री सेशन नाही होऊ शकलं होतं. हम्म. उशीर झाला झोपायला. सकाळी असं वाटत होतं की होते की नाही उठणं. थोडंसं उशिरात जॉईन झालं, परंतु एकदम अलाईन होऊन गेलं. आणि एक मस्त फ्रेश फिलिंग होऊन राहिलं. असं वाटून नाही राहिलं जवळपास एक दीड झाला होता झोपायला, पण असं अरे वाटून नाही राहिलं की बा आपण 2 ते 3 तासाचीच झोप घेतली म्हणून. खूप खूप छान आहे. छान. हे आजच आपण छान आहे टॉपिक आता कव्हर केला ना. कंटिन्यू. आजच हा. टॉपिक कव्हर केला की एंजल्सचं प्रेझेन्स अरोमाद्वारे पण होते. तुम्हाला स्पेसिफिक स्मेल अचानक येते, जो कुठूनही शक्यता नाही आहे हो, त्याची येण्याची. तर बरोबर. हे आहे, आजच आपला टॉपिक झाला हा. येस. हम्म. खूप खूप छान आहे, छान छान. खूप खूप धन्यवाद. Lots of blessing, lots of love, lots of gratitude. Love you all. Love you all. आहे. गुड मॉर्निंग. हा दादा, गुड मॉर्निंग. मलाही आज तसंच वाटत आहे दादा. झोप खरं तर झाली नव्हती व्यवस्थित, पण नंतर एकदम फ्रेश वाटत आहे, छान. आणि बरोबर तसंच होतंय दादा. बर्ड्सचं जेव्हा आपण ब्लेसिंग्स लास्टच्या सुरू त्याच्या आधीचा मोमेंट, बरोबर ती बर्ड येते, ते छान तिचं चिव 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 आवाज करून. आता बिलकुल नाहीये. तेवढ्या वेळात ते चालू होतं बरोबर जेव्हा आपलं आत्ताच्या पण लास्टच्या ब्लेसिंग चालू होत्या, आणि त्याआधी जेव्हा आपण सगळ्या ब्रह्मांडात. आणि अ, आज आता गरम नाही दादा, थंड असं आहे. आणि लेफ्ट हँड पूर्ण असंच वाटत होता की काहीतरी तिथे होत आहे माझ्या लेफ्ट साईडला, असं ओके. व्हायब्रेशन्स पण नाही, पण काय कळत नाहीये ते मला. अजूनही म्हणजे हात तसाच आहे, थोडासा वाटत आहे हेवी किंवा काही वेगळंच आहे. आणि बर्ड्सचं तर मला खूपच कमाल आवडते दादा. नंतर गायब होऊन जातात ते तेवढ्या वेळात, थोडं येऊन. आता इथून पुढे 7च्या मग चालू होऊन जातं त्यांचं. ते जवळच झाड आहे पारिजातकाचं, गॅलरी जवळ. तर दिवसभर ते असं वाटतं आजकाल माझ्या सोबत जवळच असतात ते. म्हणजे मला तिथे घेऊन आले ते त्यांच्या जवळ. बरोबर. सतत कानामध्ये. आणि तो तसाच ग्रीन बर्ड आहे, लांब चोचेचा एक आहे. बाकी छोटे पण आहेत. दिवसातनं 3-4 वेळेस मला हमखास दिसतातच. एरवी आवाज तर येत राहतो. आणि खूप छान वाटत आहे. आज तर खूप छानच वाटलं मला. थँक्यू दादा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आणि व्हॅलेंटाईन डे ला आलं विशेष आजचं आपलं. हो. खूप छान. सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांना लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू दादा. ब्लेस यू. आणि कोणी? चला, ठीक आहे. सेशन क्लोज करू मग आपण आता. काल मी एक रील पाहिली होती दादा, हा. जस्ट जोकिंग. की मॅरिड झालेल्या लेडीजची रील होती. हा. की आता मी गुलाबचं फूल वगैरे काही नाही म्हणजे आठवतच नाही. धतुरे के फूल पे निर्भर हूँ अब मैं तो बस महादेव को धतुरे का. खूप हसायला आलं होतं काल मला ते पाहून. पण आज इतका कोइन्सिडेंट छान. आपण ठीक आहे, ब्लेसिंग्स तर देऊ शकतो आपल्या हा. नियर वन सगळ्यांना. ठीक आहे. थँक्यू. हा. थँक्यू. छान. Lots of love, lots of gratitude, lots of blessings. Angels always bless you, bless you, bless you. Thank you so much for joining morning meditation sessions. Thank you, thank you, thank you, all of you.